जळगाव जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्यामकांत सोनवणे यांच्यावर अविश्वास ठराव पारित करण्यात आल्यानंतर या ठिकाणी झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुनील सुपडू महाजन यांची सभापतीपदी निवड करण्यात आलेली आहे। काल मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। आज आपण या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि नेमकं जाणून घेणार ही सगळ्या प्रक्रिया कशी पार पडली आणि त्यांची पुढील ध्येय धोरण काय असणार आहे। सुनील भाऊ नमस्कार। नमस्कार। मला एक सांगाल की श्याम सोनवणे यांनी जो 2 वर्षाचा कार्यकाळ उपभोगला त्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला, नेमकं काय कारण होतं? या संदर्भात आमचे नेते, पॅनलचे नेते, जे सर्वपक्षीय शेतकरी पॅनल आम्ही तयार केलेलं होतं आदरणीय देवकराप्पांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या नेतृत्वात आम्ही 11 जागा निवडून आणलेल्या होत्या आणि प्रत्येक वर्षी एक सभापती, असे 5 सभापती तर ठरलेलं होतं। परंतु काही कारणास्तव मध्ये निवडणुका असल्यामुळे ते डिले झालं आणि त्यानंतर अविश्वास दाखल झाला, परंतु त्या अगोदरच त्यांनी राजीनामा देऊन टाकला, त्यामुळे ते पद रिक्त झालं होतं। या कालच्या निवड प्रक्रियेमध्ये लक्की अण्णा, लक्ष्मण टेलर हे जे आहेत त्यांनी सुद्धा सभापतीपदाचा दावा केला होता, पण त्यांचं म्हणणं आहे की माझ्यासोबत विश्वासघात झाला आणि माझं नाव डावलण्यात आलं, असं त्यांचा आरोप आहे। काय म्हणणं आपलं? या ठिकाणी एकूण 17 संचालक उपस्थित होते आणि 17 पैकी 15 संचालकांनी मला मतदान केलेलं आहे। जवळपास 4 लोक या सभापतीपदासाठी इच्छुक होते। मनोज चौधरी, दिलीप कोळी, मी आणि लकी अण्णा असे 4 लोक इच्छुक होते। परंतु संचालकांनी आणि आम्ही सर्वांनी एक सामूहिक निर्णय घेतला की त्यामध्ये मला त्यांनी पुढे केलं की तुम्ही सभापती सुरुवातीला व्हा, असं ठरलं। परंतु काही कारणास्तव आम्ही तिघांनी फॉर्म भरले, त्यात मनोज चौधरी यांनी फॉर्म विड्रॉल केला आणि वेळेअभावी लकी अण्णांचा फॉर्म विड्रॉल करण्याचा राहून गेला। आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली सर्वांनी मिळून की त्यांचं म्हणणं आहे की मी माघार घेतो, परंतु वेळ निघाल्यामुळे ते मतदानाची प्रक्रिया पार पडली। श्यामकांत सोनवणे यांचा कार्यकाळ चांगला झाला, लकी टेलर पुन्हा एकदा अनलकी ठरले। आता कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी प्रचंड महत्त्वाची असते, व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची असते। आपला जो येणारा कार्यकाळ आहे, या कार्यकाळामध्ये आपले ध्येय धोरण कसे असतील आणि आपण शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करणार आहात, कशी भूमिका असणार आहे आपली? सर्वप्रथम या संदर्भात मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या हितासाठीच प्राधान्य दिलं जाईल, कारण ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असेल। त्यासाठी त्यांना असलेल्या अडीअडचणी जाणून घेतल्या जातील, शेतकरी मेळावे घेतले जातील, सभापती आपल्या गावी ही योजना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे आणि बाजार समितीच्या माध्यमातून त्या गावातील शेतकऱ्यांना ज्या काही अडीअडचणी असतील, केळीच्या संदर्भातल्या अडीअडचणी असतील, त्या सोडवण्याचा सर्वोच्च प्राधान्य असेल। या बाजार समितीमध्ये दलालांचा सुळसुळाट असतो असं म्हटलं जातं। काही इथले प्रलंबित विषय आहे, जसं की मार्केटचा विषय झाला, भरतीचा विषय असा, हे आपण कशी मार्गी लावणार आहात? हे विषय प्रोसेसमध्येच आहे ऑलरेडी, त्यामुळे काही कालांतराने म्हणजे काही महिन्यांनी या सर्व विषयांना जे प्रोजेक्ट अपूर्ण आहे ते पूर्ण केले जातील आणि ते आम्ही सर्वजण मिळून प्रोजेक्ट पूर्ण करू। त्यानंतर मार्केट कमिटीच्या वसुलीवरती सुद्धा भर असेल की जेणेकरून जो टेम्पो आमच्या अगोदरचे सभापती श्यामभाऊ सोनवणे यांनी लावून धरलेला होता तो कसा वाढेल आणि मार्केट कमिटीची आर्थिक मजबूती कशी येईल याकडे लक्ष असेल। सभापती सुनील महाजन यांनी आपल्या पुढील जे ध्येय धोरण आहेत या संदर्भात आपल्याला संपूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि कसं उत्पन्न वाढवता येईल हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। आज आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत। कॅमेरा पर्सन जकी अहमदसह चेतन वाणी, LS मराठी न्यूज, जळगाव।